आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेनंतर होणाऱ्या पहिल्याच बैठकीत वादाची चिन्ह। रायगड दौरा संपून आज मनोज जरांगे पुण्यात पोहोचणार। विजयी स्वागत यात्रेनंतर पत्रकार परिषद घेणार। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेच्या तातडीच्या अंमलबजावणीसाठी जरांगे आक्रमक। जातनिहाय जनगणना आणि इतर मागण्यांसाठी आजपासून ओबीसी महासंघाची जागरण यात्रा नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरुवात होणार। राज्यसभेवर विनोद तावडे की नारायण राणेंची वर्णी लागणार। भाजपकडून चाचपणी सुरू। दोन्ही नेते कोकणातले आणि मराठा असल्यानं पेच। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा आजचा दुसरा दिवस। शरद पवारांच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर आज अजितदादांचे वकील करणार युक्तिवाद। आज करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात किरणोत्सव सोहळा। काल मावळत्या सूर्याच्या किरणांचा देवीच्या चरणांना स्पर्श। आज पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होणार। नाशिकच्या मनमाड बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळले। लसणाची फोडणी महागली। लसणाला प्रति क्विंटल 35,000चा भाव, तर कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यासाठी शेतकरी आक्रमक। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये निवडणूक रॅली दरम्यान बॉम्बस्फोट। इम्रान खान यांचे 4 नेते ठार झाल्याचा दावा। ऐन निवडणुकांच्या तोंडावर बॉम्बस्फोट झाल्यानं खळबळ। उशिराने सुरू झालेल्या बर्फवृष्टीनंतर जम्मू काश्मीरचं सौंदर्य बहरलं। हिमशिखरांसह झाडांवर सुद्धा बर्फाची पांढरी चादर। पर्यटकांसाठी आनंद सोहळा।